बघा, आज तारीख आहे 7 जानेवारी 2024. चला तर मग आजचे महत्त्वाचे करंट अफेअर बघूया. पहिली न्यूज आहे बघा, आदित्य L1 मिशनविषयी. तर कालच्या डिस्कशनमध्ये आपण व्यवस्थितपणे डिस्कस केलेलं आहे, तरी यातील 1-2 पॉईंट आपण बघूया. तर हे यान कुठून प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे, तर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून. किती तारखेला? तर 2 सप्टेंबर 2023 रोजी. हे यान कशासाठी पाठवलेलं आहे, तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी. काल आपण डिस्कस केलेले मुद्दे होते बघा, त्याचे तर रिपीट आहेत, तरी पण तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. तर पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर L1 बिंदू आहे. किती? 15 लाख किलोमीटर अंतरावर. सूर्यापासून पृथ्वीच्या एकूण अंतराच्या केवळ 1% हे अंतर असून सूर्याच्या उष्णतेपासून दूर राहत या बिंदूवर सूर्याचा अभ्यास करता येणार आहे बघा. चला तर पुढची न्यूज बघूया. इथे एक न्यूज आहे बघा, राष्ट्रीय जल जीवन मिशन आहे. या मिशन अंतर्गत या वर्षाच्या म्हणजे 2024च्या एंडिंगपर्यंत बघा 4.5 लाख घरामध्ये नळाद्वारे पेयजल पुरवण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे बघा या मिशन अंतर्गत. पण त्या जलजीवन मिशन अंतर्गत. इथे एक न्यूज आहे बघा, उद्धव ठाकरे जाणार आहेत बघा कशासाठी? काळाराम मंदिराच्या दर्शनाला. तर ही न्यूज महत्त्वाची दिसून येते. एक पॉईंट महत्त्वाचा आहे बघा, नाशिक येथे आहे. कुठं आहे काळाराम मंदिर? नाशिक येथे. तर काळाराम मंदिर प्रवेशासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केला होता बघा. काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता. तुम्ही वाटल्यास इतिहासमध्ये वाचताना व्यवस्थित त्याविषयी बघून घ्यायचं आहे. तर काळाराम मंदिर सत्याग्रह साने गुरुजीसुद्धा होते बघा. तुम्ही याविषयी व्यवस्थित इतिहासाच्या बुकमध्ये वाचून घ्या. इथे एक न्यूज आहे बघा, पुनर्विवाहित मुस्लिम महिलेलाही देखभाल खर्च मागण्याचा अधिकार. चला तर मग यातले महत्त्वाचे पॉईंट बघूया. बघा, पुनर्विवाहित मुस्लिम महिलांना विभक्त पतीकडून देखभाल खर्च मागण्याचा अधिकार आहे. पुनर्विवाहानंतर त्या पहिल्या पतीकडून या खर्चाचा दावा करू शकतात, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे बघा. मुस्लिम महिलांच्या घटस्फोटानंतरच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कायद्याच्या कलम 3(1)(a) मध्ये पुनर्विवाह या शब्दाचा उल्लेख नाही. त्यामुळे मुस्लिम महिला घटस्फोटानंतरही पहिल्या पतीकडून देखभाल खर्च मिळवण्याचा दावा करू शकतात, असं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे बघा. तर बघा, आज एवढेच न्यूज महत्त्वाचे आहेत. आज रविवार असल्यामुळे कमीच न्यूज महत्त्वाचे आहेत. तर आपलं डिस्कशन जे आपण डिस्कशन करतो ते बघा, आता आज रविवार असेल तर रविवारचं डिस्कशन कधी येतं, तर सोमवारी मी अपलोड करतो आहे. सोमवारचं असेल तर ते मंगळवारी अपलोड करतो आहे. कारण थोड्या अडचणीमुळे मी म्हणजे एक दिवस लेट डिस्कशन टाकतो आहे आपल्या ह्याच्यावर. म्हणजेच बघा 7 तारखेचं डिस्कशन तुम्हाला 8 तारखेला यूट्यूबवर बघायला मिळेल. चला तर मग आज एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या होत्या. धन्यवाद.